6 पैकी 4 जागा ज्या आहेत त्या भाजप लढवणार आहेत, 2 जागा शिंदे गटाला मिळणार. काय वाटतं? आता याच्यात मी मागेही सांगितलं, हे बघा, ज्यांना वाईट वाटायचं आहे, ज्यांच्यावर इतकी वाईट वेळ आलेली आहे, त्यांनी त्या वाईट वेळेसाठी वाईट वाटून घेण्याच्या आधी जर आपल्यालाच वाईट वाटत असेल तर याच्यापेक्षा अजून वाईट दुसरं काय असेल. मला वाटतं त्यांना काहीच वाईट वाटत नाहीये त्या गोष्टीचं. ते तर सगळे भाजपाची पालखी वाहण्यासाठी आणि भाजपाच्या पालखीचे भुई होण्यासाठी आतुर झालेले आहेत. म्हणजे मी आत्तापर्यंत कधीही शिवसैनिकांच्या गळ्यामध्ये शिवसेनेच्या पक्षचिन्हाच्या व्यतिरिक्त दुसरा गमछा बघितला नव्हता, पण आजच मी एक गमछा बघितला की सन्मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या गळ्यात कमळाचा गमछा बघितला. तर हे सगळं द्योतक आहे की यांनी शिवसेना कशा पद्धतीने गुजरात्यांना नेऊन विकायचा डाव केलेला आहे, हेच त्याचं द्योतक आहे. माफ करा, नाही, आम्ही किती लोकसभा लढवणार किंवा आम्ही किती विधानसभा लढवणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. कारण अजूनही जागा वाटपाची जी अधिकृत चर्चा आहे किंवा अधिकृत फेऱ्या आहेत त्या अजूनही नीटशा झालेल्या नाहीत. आणि मला असं वाटतं की जागा वाटपाची जी घोषणा असते ती पक्षश्रेष्ठींच्या पातळीची गोष्ट आहे. सो त्यावर मी भाष्य करणं अजिबात उचित नाही. नाही, आम्ही काँग्रेसच्या पालखीचे भोई होण्याचं काही कारण नाही. कारण काँग्रेसमधले जे काही भोई आहेत ते शिंदे साहेबांनी ऑलरेडी सोबत नेलेत. कालच एक भोई ते घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे असं काही होणार नाही, काळजी करू नका. सुशील कुमार शिंदेचा 2 वेळा पराभव झाला, त्याबरोबर परिणिती शिंदे भाजपकडून ऑफर आली दोघांना, गौप्यस्फोट केला सुशील कुमार शिंदे. नाही, ऑफर तर सगळ्यांना येत राहतात, ऑफर आमच्यातल्याही अनेकांना येत राहतात. कारण काय आहे, भाजपचा प्रॉब्लेम काय आहे, मी मागेही म्हटलं की चाणक्य नेते घडवत असतात. सन्मान्य शरद पवार साहेब असतील किंवा वंदनीय बाळासाहेब असतील, यांनी नेते घडवले, त्यामुळे त्यांच्या पक्षात दिग्गज नेते आहेत. भाजपा ज्याच्या हातात दिलेली आहे, महाराष्ट्र भाजपा ज्या देवेंद्र भाऊंच्या हातात दिलेली आहे, त्या देवेंद्रजींनी नेते घडवलेच नाहीत. त्यांनी दुसऱ्यांचे नेते चोरलेले आहेत आणि चोरून नेते आणून ते पक्ष वाढवायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी त्यांना दरवेळेला वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना ऑफर द्यावी लागते. तशीच ऑफर त्यांनी सुशील कुमार शिंदेंना दिली. काय आहे माहिती आहे का, निष्ठावंतांना ऑफर द्यायला सुद्धा ताकद लागते, फार हिंमत लागते. तुम्ही कल्याणमधून लढणार आहात.